अंड्याचे अगदी वेगवेगळे प्रकार आपण खात असतो. अंडा करी, अंडा मसाला. पण तुम्ही कधी स्पेशल ढाबा स्टाईल अंडा मसाला घरामध्ये ट्राय केलाय का? आणि हा अंडा मसाला जेव्हा आपण ढाब्यावरती जाऊन ऑर्डर करतो ना, त्याची जी टेस्ट असते, त्याचा जो फ्लेवर असतो, असे कुठले मसाले ते वापरतात की जे मसाले आपण वापरून सुद्धा आपल्या भाजीला ती टेस्ट येत नाही. तर आज ते सगळं सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. मस्त झणझणीत खमंग मसाला असलेला हा स्पेशल अंडा मसाला आहे. आणि आहे ना, इथं हा अंडा मसाल्याची ना ग्रेव्ही बघू शकताय. मस्त अशी थिक झालेली आहे, जास्त साहित्य सुद्धा लागत नाही. चला तर सुरुवात करते. तर इथं ना मी सुरुवातीला काय काय साहित्य घेतले ते पहिल्यांदा दाखवून घेते. तर इथं बघा 2 कांदे घेतले, 3-4 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इथं हा कांदा आहे ना आपल्याला अगदी बारीकसर असा कट करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट वगैरे अजिबात बनवायची नाहीये. आणि कांदा डोळ्यातून पाणी येऊ नये ना, त्यासाठी काय करायचं, तर कांद्याची जी साल असते ना ती डोक्यावर ठेवायची. त्याच्यामुळे ना डोळ्यातून पाणी अजिबात येत नाही. आता इथं मिक्सरचं भांडं घेतलंय. या मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर लसूण, थोडंसं आलं घातलंय, हिरवी मिरची, टोमॅटो घातलाय. 1 टोमॅटो घेतला होता, तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसलाच असेल. मुठभर कोथिंबीर घेतली होती ना, ती सुद्धा इथंच घालायची. पाणी घालायचंय आणि याचं आहे ना जाडसर थोडंसं वाटण करून घ्यायचंय. तर बघू शकताय असं जाडसर पाहिजे, अगदी बारीकसर अशी पेस्ट करायची नाही आपल्याला, हलकंसं जाडसर ठेवायचंय. एका साईडला ना मी अंडी सुद्धा उकडून घेतली होती. तर इथं बघा 5 अंडी घेतलेली आहेत मी. आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती माणसं असतील ना, त्यानुसार तुम्ही अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मसाल्यांचं प्रमाण सुद्धा आहे ना कमी जास्त करू शकता. एखाद्याच्या घरामध्ये जर समजा एक 5-6 माणसं असतील ना, तर त्यानुसार तुम्ही अंडी घेऊ शकता. आता ही अंडी आहेत ना सोलून कट करून घेतलेली आहेत. एका साईडला तवा मी लोखंडाचा गरम करायला ठेवलाय आणि त्याच्यावरती घालायचंय आपल्याला हे मोहरीचं तेल. हिंदीमध्ये याला आहे ना सरसो का ऑइल असंही म्हणतात. आता हे सरसोचं जे तेल असतं ना, म्हणजे मोहरीचं तेल असतं, ते कच्चं असतं, कच्च्या घाण्यातलं असतं. म्हणून याला आहे ना चांगलं धूर येईपर्यंत गरम करायचंय. कट केलेली अंडी होती ना, ती याच्यावरती अशी पालथी घालून घ्यायचेत आणि याला आहे ना आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचेत. तर याला हलकासा टेस्ट देण्यासाठी आहे ना, इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद आणि थोडंसं बेडगी मिरचीचं लाल तिखट. ढाब्यावरती ना हीच ट्रिक लावून करतात बघा, स्पेशल अंडा मसाला. तुम्ही कधी आहे ना ढाब्यावरचा स्पेशल अंडा मसाला खाऊन बघा आणि या पद्धतीने आहे ना घरामध्ये ट्राय करून बघा. ती चव आणि ही चव जी आहे ना 100% तुम्हाला आहे ना एकसारखीच वाटेल. परफेक्ट जे साहित्य ते ढाब्यावरती वापरतात ना, ते साहित्य इथं वापरले. अगदी जास्त मसाल्यांचा भडीमार सुद्धा केलेला नाहीये. आता ही पहिली बॅच जी कट केलेली अंड्याची होती ना, ती छान अशी शॅलो फ्राय करून झाल्यानंतर आहे ना, दुसरी सुद्धा बॅच अशी शॅलो फ्राय करून घेणार आहे. आणि एक अंड आहे ना बोलता बोलता बघा तव्याच्या एका साईडला पडलं, तर ते सुद्धा घेते, वेस्ट नको जायला. आता याच पद्धतीने ना बघा सगळी अंडी माझी अशी छान शॅलो फ्राय करून घेतलेलीत. आणि जर तुमच्याकडे लहान मुलं असतील ना आणि त्यांना जर अंडं जास्त आवडत असेल ना किंवा खात नसतील ना, तर या पद्धतीने असं फ्राय केलेलं अंडं खायला द्या, तोंडाला चव मस्त येते बरं का. आता इथं कढई ठेवली आहे गरम करायला. यामध्ये ना मोहरीचंच तेल घातलेलं आहे मी आणि 2 चमचे तेल घातलेले. याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं स्किप करू नका किंवा यामध्ये ना कुठलाही खडा मसाला अजिबात वापरू नका. कारण जी स्पेशल अंडा मसाला ढाब्यावरचा असतो ना, त्याच्यामध्ये खडा मसाला जो असतो ना, तो फोडणीमध्ये अजिबात वापरत नाहीत. आता इथं मी जे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते, ते छान असे गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचेत. आणि कांदा लवकर भाजण्यासाठी याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्यामुळं काय होतं ना, कांदा अगदी एकसारखा असा भाजला जातो. आणि इथं ना आपण जो मसाला केला होता, तो मसाला आपल्याला लगेच घालायचा आहे.
तर बघा कांद्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि जो मसाला बनवला होता तो मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हा मसाला आहे ना आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघा जितका हा मसाला चांगला भाजला जातो ना तितकीच जी ग्रेव्ही आहे ना त्याला चव छान लागते. आणि हा जो सगळा मसाला होता तो कच्चा मसाला होता. यामध्ये कुठलाही भाजलेला मसाल्याचा वापर केलेला नाहीये आपण. आता कडेनी छान असं तेल सुटायला सुरुवात झाली, की यामध्ये ना आपल्याला जे पावडर मसाले होते, अगदी बेसिक मसाले असतात आणि ते मसाले आहेत ना 100% तुमच्यासुद्धा घरामध्ये असणार आहेत. तर इथं मी अगदी एक 5-6 मिनिटं ना तेल सेपरेट होईपर्यंत बघा ग्रेव्ही जो मसाला होता परतून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा चमचा हळद, 1 चमचा साठवणीचा मसाला, तुमच्याकडं जो कुठला असेल ना तो तुम्ही घालू शकता. इथं माझ्याकडं होता हा आमचा सातारी पद्धतीचा घाटी मसाला तो घातलेला आहे मी. 2 चमचे घातलेले आहेत आणि 2 चमचे बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले. तर ढाब्यावरचा जो रंग असतो ना तसाच रंग या भाजीला सुद्धा येतो. आता जे पावडर मसाले घातले होते ते करपू नये आणि अगदी एकसारखे भाजले जावावेत त्याच्यासाठी यामध्ये अगदी अर्धा कप पाणी घालून घेतलेले. आता या मसाल्यांमधून बघा तेल हळूहळू छान असे सेपरेट झालेले मसाले एकसारखे असे भाजून झालेले आहेत आणि खरं सांगते इतका मस्त खमंग सुगंध सुटलाय ना या ग्रेव्हीमधून. आणि ही ग्रेव्ही आहे ना मला तर असं वाटलं की अशीच चपातीसोबत खावावी, इतकी भारी टेस्ट येत होती. कधी कधी कसं होतं ना की एखाद्या भाजीमध्ये मीठ आहे का नाही हे मला तर कसं कळतं, तर मला की नाही भाजीच्या सुगंधावरून कळतं की याला मीठ आहे का नाही. ते परफेक्ट मीठ होतं या ग्रेव्हीमध्ये. आता जी अंडी आपण फ्राय करून घेतली होती ना ती अंडी यामध्ये अशी सोडून घ्यायचीत आणि जर तुम्हाला ग्रेव्ही अगदी पातळ किंवा अगदी घट्टसर हवी असेल ना त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं ॲडजस्टमेंट करू शकता. पण ढाब्यावरचा जो स्पेशल अंडा मसाला असतो ना तो अगदी जास्त पातळसर नसतो बरं का. आता याच्यावरती झाकण मारायचं आहे आणि एका साईडला आहे ना अगदी 5 मिनटं हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेव्ही जी आहे ना ती चांगली घट्टसर होईल. आता एका साईडला आहे ना मी इथं कणिकसुद्धा मळून घेतली होती गव्हाचं पीठ. आता मी इथं जो बनवणार आहे ना पराठा तो 2 पदरी पराठा बनवणार आहे. आता तुम्ही म्हणाल 2 पदरी पराठा हा कसा वेगळा असतो, तर दाखवते मी 2 पदरी पराठा किंवा फुलका कसा बनवते ती. तर इथं गोळा घेऊन घेतलेला आहे आणि हे पीठ आहे ना अगदी 15 मिनटं चांगलं मुरवून घ्यायचं आहे बरं का. जितकं पीठ चांगलं मुरलं जातं ना तितकाच पराठा आहे ना मस्त असा किंवा फुलका जो असतो ना तो मस्त असा मऊसूद राहतो आणि होतो सुद्धा. तर मी जर हा पराठा किंवा मी काय करते एखाद्या वेळेस जर चपात्या बनवायच्या असतील ना सकाळच्या सुद्धा तर त्याच्यामध्ये थोडंसं दूध आणि आहे ना पाणी घालते बघा. दूध आणि पाणी एकत्र करून आहे ना पराठा किंवा चपाती जर लाटली ना तर ती दिवसभर अशीच मऊसूद राहते. आणि पीठ मळल्यानंतर मग आहे ना त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आणि मग त्याच्यात चपात्या करायला घ्यायच्या. तर तुम्ही या पद्धतीने आहे ना करता की नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. इथं बघा असा हा फुलका मी छान असा लाटून घेतलेला आहे आणि तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसलंच असेल की मी तेल कसं लावलं किंवा पीठ कसं टाकलं. त्याच्यानुसार तुम्ही आहे ना एकदा बनवून बघा. इथं लोखंडाचाच तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि लोखंडाचा तवा होता म्हणून थोडंसं तेल लावून घेतलेले जेणेकरून जो फुलका आहे किंवा जो पराठा आहे तो तव्याला चिकटणार नाही. आता बघा मस्त असा हा गुबगुबीत पराठा किंवा फुलका असा फुगला जातो आणि असाच आहे ना दिवसभर मऊसूद सुद्धा राहतो. तर इथं मी हा जो फुलका आहे ना तो डायरेक्ट गॅसवरती भाजून घेणार आहे. मला माहिती आहे गॅसवरती भाजलेलं काही शरीराला चांगलं नसतं. मला काही जणांनी कमेंटसुद्धा केल्या होत्या मागं, पण एखाद दिवस चालून जातं. तर इथं आहे ना अगदी जाळीवरती ना 2 ते 3 सेकंद हा पराठा, जास्त वेळ नाही पण 2 ते 3 सेकंद हा पराठा बघा चांगला असा भाजून घेतलेला आहे आणि बघू शकता याला आहे ना छान असे 2 पदर सुटलेले आहेत. तर माझी मुलं तर आहे ना याला 2 पदरी फुलका असं असं नाव दिलेलं आहे त्यांनी. तर तुम्हाला या फुलक्याला अजून वेगळं काय नाव सुचवत असेल ना तर मला नक्की सुचवा. आणि हो इथंपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही एकदा या पद्धतीने असा हा अंडा मसाला नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूपच जास्त आवडेल आणि तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल की हो, तुमच्या पद्धतीचा हा अंडा मसाला खूपच भारी टेस्टी झाला. बघितलं, जास्त साहित्याची सुद्धा गरज लागत नाही. आणि इथं माझे बोलता बोलता सगळा फुलका किंवा जे पराठा होता ना तो करून सुद्धा तयार झालेला आहे. आता इथं बघा 5 मिनिटं झाल्यानंतर आहे ना गॅस बंद केला होता बरं का मी. आणि परत ज्या वेळेला मला असा स्मोक द्यायचा आहे तर त्याच्यासाठी आहे ना एक छोटी वाटी घेतली, त्याच्यामध्ये कोळसा ठेवला मी आणि कोळशावरती आहे ना थोडंसं तूप घालायचं आहे. तर चुकून सुद्धा आहे ना तेल घालायचं नाही. कोळशावरती आहे ना तुपाचीच अशी आहे ना स्मोकी फ्लेवर खूप भारी येतो या स्पेशल अंडा मसाल्यांना. ढाब्यामध्ये ना ही ट्रिक लावतात बघा आणि ती ट्रिक आहे ना आपण घरामध्ये जास्त करत नाही. पण एकदा करून बघा तुम्ही, तुम्हाला खूपच जास्त आवडेल. आणि खरं सांगते, त्याच पद्धतीचा अंडा मसाला किंवा अंडा करी, अंड्याचं गावरान कालवण किंवा अंड्याचं अजून वेगळं काहीतरी खाऊन जर कंटाळा आलेला असेल ना तर एकदा मस्त झणझणीत आणि चमचमीत खरा स्पेशल अंडा मसाला नक्की ट्राय करून बघा. आता इथं मी हा स्पेशल अंडा मसाला आहे ना फुलक्यासोबत किंवा तुम्ही हा अंडा मसाला आहे ना मस्त गरमागरम मोकळ्या मोकळ्या जिरा राईससोबत सुद्धा ट्राय करू शकता. खूप भारी लागतो. आणि वरतून मस्त असं लिंबू पिळायचं आणि तोंडी लावायला आहे ना कांदा घ्यायचा. काही जण आहे की नाही आमच्या इकडे तरी आमच्या गावाला तोंडी लावायला आहे ना अंड्यासोबत लोणचं घेतात. तुमच्याकडे घेतात की नाही नक्की कळवा मला. तर ही रेसिपी आहे ना नक्की ट्राय करून बघा. आणि हे रेसिपी जर आवडली असेल ना तुम्हाला तर रेसिपीला एक लाईक नक्की करून जावा. चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत. आणि हो, तुम्हाला सगळ्यात जास्त रेसिपी कशाची आवडती आणि तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीची जर रेसिपी हवी असेल ना तरीसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि तुमच्याकडं या पद्धतीने कधी अंडा मसाला ट्राय केला आहे का? नसेल केला ना तर तुम्ही सुद्धा करा. आणि जे शेजारी पाजारी असतील की नाही तुमचे त्यांना सुद्धा खाऊ घाला. तुमची तारीफ 100% करतील. इतका भारी आणि इतका टेस्टी होतो. चला तर मग भेटूया अशा छान छान झटपट तयार